बनावट आधार कार्ड हे मिळतं. माहिती इलेक्शनचं सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं. जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण देतं, पाठपुरावा करतं. आणि त्यामुळे तुमची माझी ही जबाबदारी आहे. काही करा पण आम्ही हा मुसलमानाची करू फारणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार. आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला हाच निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, त्याची मजबुती असतात. पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकायची असते. मताचा अधिकार हा शिकायचा असते. तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला. त्यापर्यंतची किंमत देऊ, पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ एवढेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता या ऐतिहासिक मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. सर्वांनी या ऐतिहासिक मोर्चाची सांगता आता राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वांनी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय. आता राष्ट्रगीत सुरू करतील. राष्ट्रगीत सुरू कर. धमकी दिलेली एका वर्षामध्ये 1 वर्ष लागलं तरी चालेल. कारण 3-3, 4-4 वर्ष झाले महाराज. अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल. पण निवडणूक याद्या ज्या त्या सुद्धा साफ करा आणि मगच इलेक्शन. नक्कीच उद्धव ठाकरे यांनी आणि राज ठाकरे यांनी निर्णय दिल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती ही आंदोलनामध्ये सहभाग केला त्याबद्दल आपण आणि सर्वप्रथम सगळे वेगळ्या
त्याचं मनातून आभार व्यक्त करतो आणि आणखीन आव्हान करतो की ट्रेनमध्ये बसमध्ये अटकले असतात बरेच तिथे पोहोचा. पण अजून एक एवढं सांगेल ही वेळ जी आलेली रस्त्यावर येण्याची याचं कारण एवढंच आहे, काही दिवसापूर्वी जे आता जे सरकार आहे जे CM बसले त्यांनी एल्गार केलं होतं की मी